हॅलो फ्रेंड्स, गुड मॉर्निंग. कसे आहात तुम्ही? आय होप तुम्ही सगळे छान असाल. तर मला थोडं बरं नाही आहे, त्यामुळे मी ब्लॉग नाही टाकू शकली. तर हा आहे त्या दिवशीचा ब्लॉग, ज्या दिवशी आम्ही गावाला गेलेलो होतो. तर मी माझ्या सासरी गेली होती गावाला. तर बघा, आम्ही मग ते माझ्या सासूंना वगैरे जेवण दिल्यानंतर आम्ही शेतामध्ये गेलो. शेतामध्ये गेल्यानंतर तुळीच्या शेंगा तोडण्यासाठी बोरं वगैरे पण लागलेले होते. मुलांना म्हटलं बोरं वगैरे वेच तोडं, तर ते नाही म्हणाले. मग मी शेंगा तोडत होती, माझी ताई पण शेंगा तोडत होती, मुलं पण तोडत होते. पण ती खात होते, जमा नाही करत होते, त्या तोडत एन्जॉय करत होते ते सगळं. माझे जीजू वगैरे पण तिकडे दुसरे जेंट्स बसले होते पार्टी करत, त्यांच्याकडे बसले होते. मग ते आल्यानंतर सर्वजण तोपर्यंत फोटो काढले सर्वांनी सगळं एकमेकांचे आणि शूट केलं त्यांनी. त्यानंतर आम्ही आमचं कोणीच नाही केलं, आम्ही शेंगाच तोडण्यामध्ये बिझी होतो. त्यानंतर माझे जीजू आले. मग ते म्हणाले की नदीकडे जाऊ, तर मग ते सर्व नदीकडे जायला निघाले. नदीकडे खूप भारी वाटते. आम्ही नाही जाऊ शकलो कारण आम्ही शेंगा तोडण्यामध्ये बिझी होतो, कारण आम्हाला शेंगा खायच्या होत्या सायंकाळला. तर मग हे सर्व जायला निघाले तिकडे नदीकडे. आणि शेताच्या चारही भोवताल म्हणजे नळ आहे, जिथून पाणी घेऊ शकतो आपण. तर बघा, खूप भारी वाटते त्या साईडला. या प्रकारचे शेत आहे माझ्या बड्या पप्पांचे, खूपच छान वाटते शेताकडे. आणि हा व्ह्यू सायंकाळचा. आणि इथे बोरीची झाडं वगैरे होते, तर त्यांना म्हटलं बोरं वेचा, तर कोणीच नाही वेचलं. मग आम्हाला या शेतामध्ये तोडी नाही मिळाल्या, तर आम्ही दुसऱ्या शेतामध्ये, त्याच्या पलीकडेच दुसरं शेत होतं, तर मग तिकडे निघालो. इथे होतं नळ. हे बघा किती मस्त सुंदर स्वच्छ पाणी होतं त्याच्यातलं. मला खूपच आवडते असं पाण्याचं शेत. तर बघा, मग आम्ही दुसऱ्या शेतात गेलो. दुसऱ्या शेतात गेल्यावर आम्ही तिकडे शेंगा मिळाल्या, थोड्या बहुत शेंगा. आणि मग तिकडून रिटर्न आम्ही परत आलो. तर आम्हाला मग घरी जायचं होतं. रिटर्न आलो आम्ही. तर कसा वाटला तुम्हाला माझा ब्लॉग? कमेंट करा, लाईक करा, शेअर करा आणि मोस्ट ऑफ द सबस्क्राईब करा चॅनलला, निकिता बोरकर ब्लॉग. आणि हे बघा, नळ वगैरे दाखवत आहे मी तुम्हाला. कसा वाटला कमेंटमध्ये नक्कीच सांगा. चॅनलला लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करा. थँक्यू. बाय.